ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 5 ऑगस्ट 2009. नेहमीप्रमाणे पौर्णिमेला परमपूज्य गुरुदेव विळेत घाटातील आश्रमात आलेले होते. गुलाब पुष्पांचा हार गुरुदेवांना घालताना ते म्हणाले, इतका मोठा हार. फुलं घरची होती असं म्हणाले तेव्हा गुरुदेवांनी सहजच म्हटले होते, माऊलीही घरचे, फुलेही घरची आणि बनवणारेही घरचे. आणि राखीही खरी आहे की नाही तेव्हाही गुरुदेव म्हणाले, घालणारे खरे आहेत एवढंच खूप. या सर्व वचनांमधून एक लक्षात ठेवणारे आहे की गुरुदरबार हा पूर्ण भावबंधावर अवलंबून आहे. गुरुदेवांना आपल्याकडून शुद्ध भाव हवे आहेत. आपल्याला तोच प्रयत्न करायचा आहे. आज वचनायांचा 3रा भाग गुरुदेवांच्या करकमलात अर्पण करताना आनंद होत होता. ते म्हणालेही, तुम्ही खूप मोठ्या झाल्या आहात, म्हणजे मोठ्या लेखिका. खरं तर हे गुरुदेवांचे स्नेह आहे, हे त्यांचे मोठेपण आहे की जे कार्य त्यांच्या कृपेने तेच पूर्ण करून घेतात. फक्त निमित्त आपलं बनवतात, पण तरीही आपलं कौतुक करायचं ते कधी विसरत नाहीत. ते सर्व काही देतात, पण तरीही देण्याचा भाव त्यांच्यात नसतो. ते सर्व करतात, पण करण्याचा भाव त्यांच्यात नसतो. गुरुकृपेची शक्ती हे एक गूढ रहस्य आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे. गुरुदेवांबरोबर झालेलं संभाषण छोटंसं असलं तरी ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी लिहिण्यासारख्या नसल्या तरी गुरुदेवांच्या प्रत्येक शब्दात काही ना काही गूढ भरलेले असते. त्याचा अर्थ कदाचित वाचकांना लागू शकेल म्हणून ही लिहिण्याची प्रेरणा होत आहे. साधक येत होते, राखी बांधणेही चालू होते. नंतर सत्संग हॉलमध्ये सर्व साधक आले. सत्संग चालू झाला. पाचोऱ्याहून सनी महाराजांचे वडील तेथे आलेले होते. गुरुदेवांनी त्यांना बोलण्यासाठी सांगितले तेव्हा ते म्हणाले, मी तर अडाणी माणूस, ज्ञान बिन मला काही कळत नाही, पण गुरुदेवांची कृपा आहे. जिस जगह से मूत बहे उस जगह से पूत, बाकी बह गए मूत से तुम बने सपूत. हे बाबा बोलत होते तेव्हा गुरुकृपेची झलक त्यांच्यात दिसून येत होती. स्वतःला अडाणी म्हणणारा साधक खूप काही सांगत होता. पाचोऱ्याच्या साधकांना पाहिले की वर्तमानात जगणं काय असतं हे जाणवतं. भजन कीर्तनात ते बेधुंद होऊन डोलत असतात. नंतर बऱ्याच साधकांचे मार्गदर्शन झाले. आज विचारसेवेच्या अंकाचे प्रकाशन झाले. विजय वरुडकरचे गुरुपौर्णिमेला राहून गेलेले अनुभव त्यांनी सांगितले. कृष्णभाऊंनी त्यांचा आजचा अनुभव त्यांनी सांगितला. ते म्हणाले, गेले 3 महिन्यापासून मला सत्संगाला येता आले नाही. गुरुदेवांचा फोन झाला, येथे येणं अशक्य आहे, तरी गुरुदेव या म्हणाले. नंतर ऑफिसला जायच्या अगोदर फॅक्टरीतून फोन आला व जे ऑडिट करायचं ते मटेरियलच आज आले नव्हते असे समजले. मला खूप आनंद झाला आणि गुरुदेवांच्या कृपेनेच आज त्यांच्या दर्शनाला येणे झाले. परमपूज्य गुरुदेवांच्या सानिध्यात यायला लागल्यापासून एक गोष्टींचा उलगडा होत आहे. आज हे लक्षात आले की गुरुदेवांनी प्रवचन नाही केले तरी त्यांचा संघही सत्संग ठरतो. त्यांचं सानिध्यही एक चांगला सत्संग असतो. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.